नमस्कार, माझं नाव आहे ऋतुजा। ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅन्सर आणि मृत्यू यांचा खरंच काही संबंध आहे का हे इन डिटेल आणि सायंटिफिकली सांगणार आहे। जेव्हा आपण कॅन्सर किंवा ट्यूमर हे शब्द ऐकतो किंवा हे शब्द आपल्या कानावरती पडतात तेव्हा सर्वप्रथम पेशंट आणि त्यांचे नातेवाईक पूर्णपणे घाबरतात। किंवा जर तुम्ही तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला किंवा तुम्ही आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठल्या व्यक्तीला कॅन्सरने गमा गमावलं असेल किंवा त्यांचा कॅन्सरमुळे मृत्यू होताना जर तुम्ही बघितलं असेल, तरी देखील एक भीतीचं वातावरण असतं किंवा सगळेजण किंवा जे पेशंट्स असतात ते असं अझ्युम करून बसतात की आता माझा देखील कॅन्सरमुळेच मृत्यू होणार. पण खरं तर तसं नसतं. एखादी व्यक्ती जेव्हा कॅन्सरमुळे मृत पावते, त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कॅन्सर किती उशिरा सापडतो. आता जेव्हा पण आपल्या बॉडीमध्ये एखादा ट्यूमर किंवा कॅन्सर फॉर्म होत असतो, तो एका दिवसात, एका वर्षात किंवा एखाद्या महिन्यामध्ये फॉर्म होत नाही. यासाठी अनेक वर्ष, अनेक कालावधी जाऊ द्यायला लागतो एखादा ट्यूमर शरीरामध्ये फॉर्म होण्यासाठी. या सगळ्या प्रोसेसमध्ये आपलं शरीर किंवा आपली बॉडी सिस्टम काही ना काहीतरी सिम्पटम्स किंवा सायन्स हे सतत आपल्याला देत असते. फक्त आपण त्यावरती लक्ष देऊन योग्य वेळी काम करणं म्हणजेच सायन्स सिम्पटम्स बघणं आणि लगेच डॉक्टरांकडे जाणं, जेणेकरून डॉक्टरांना देखील त्यावरती उपचार करणं सोपं जातं. आता दुसरं कारण म्हणजे कॅन्सर कोणत्या स्टेजला आहे. सगळ्यांना असं वाटतं कॅन्सर स्टेज 4 म्हणजे मी आता डेड बेडवर आहे किंवा आता माझा मृत्यू होणार हे निश्चित आहे किंवा या आजारावरती आता काहीच सोल्युशन नाही, असं आपण सगळे गृहीत धरून बसतो. पण खरं तर तसं नसतं. जेव्हा कॅन्सर स्टेज 4ला सापडतो याचं खरं कारण म्हणजे आपल्या ट्रीटमेंटसाठी थोडासा जास्त वेळ लागतो, बॉडी रिकव्हरीसाठी थोडासा जास्त वेळ लागतो, बॉडीला ती ट्रीटमेंट ॲडॉप्ट करण्यासाठी थोडासा जास्त टाईम लागतो. त्यामुळे म्हटलं जातं जेवढा अलीकडच्या स्टेजला किंवा जेवढा लवकरात लवकर आजार सापडेल हे बॉडीसाठी खूप जास्त बेटर असतं किंवा बॉडीसाठी चांगलं असतं. एवढाच काय तो फरक आहे. नाहीतर बघायला गेलं तर अशा जगामध्ये बऱ्याच केसेस आहेत की जे स्टेज 4ला आहेत तरी देखील त्यांचा आजार पूर्णपणे बरा झालेला आहे. सो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जरी तुम्ही स्टेज 4ला असाल तरीही त्यावरती ट्रीटमेंट आहे, सोल्युशन देखील आहे. आता तिसरं कारण म्हणजे कॅन्सर शरीराच्या कोणत्या भागामध्ये आहे. आता जर का ट्यूमर बॉडीमधून बाहेर काढणं डॉक्टरांना इझी वाटत असेल तर मोस्टली डॉक्टर सर्जरी करून ट्यूमर शरीरातून बाहेर देखील काढून टाकतात. पण कधी कधी जर हा ट्यूमर शरीरातून बाहेर काढून टाकता येण्यासारखा नसेल तर त्यावरती केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, आजकाल बाजारामध्ये अनेक थेरपीज उपलब्ध आहेत. या वेगवेगळ्या थेरपीज देऊन यावरती उपचार केले जातात. एकूणच स्टेज कोणती असू दे, शरीराच्या कोणत्याही भागामध्ये कॅन्सर असू दे, किती उशिरा सापडू देत, कॅन्सरवरती उपचार अवलंबून आहेत. कॅन्सर म्हणजे मृत्यू नाही. पहिले तर जेव्हा एखाद्या पेशंटला कॅन्सर डिटेक्ट होतो किंवा तुमच्या एखाद्या फॅमिली मेंबरला जेव्हा कॅन्सर डिटेक्ट होतो तेव्हा सगळ्यात प्रथम एक गोष्ट करायची ती म्हणजे ॲक्सेप्ट द फॅक्ट. पहिले तर सर्वप्रथम हे ॲक्सेप्ट करायचं की ठीक आहे, इट्स ओके, कॅन्सर डिटेक्ट झालेला आहे, मला कॅन्सर आहे किंवा माझ्या फॅमिली मेंबरमध्ये या व्यक्तीला कॅन्सर आहे. हे तुम्ही जेवढं लवकरात लवकर ॲक्सेप्ट करणार तेवढंच पेशंटसाठी आणि इतर व्यक्तींसाठी देखील ते सोपं जातं. जर का तुम्ही आता मोस्टली पेशंट जर का ते सतत आजाराला दोष देत बसले, स्वतःच्या शरीराला दोष देत बसले, सतत निगेटिव्ह विचारांचं जर तुम्ही चिंतन करत राहिलात तर ते तुमच्या शरीरासाठी चांगलं नाही. त्यामुळे जेवढं तुम्हाला लवकरात लवकर जमेल तेवढ्या लवकरात लवकर हे ॲक्सेप्ट करा की ठीक आहे, इट्स ओके, कॅन्सर झालेला आहे, आता पुढे काय. जर का तुम्ही नेगेटिव्ह विचारांचं सतत चिंतन करत राहिले तर यामुळे एक गोष्ट होणार आहे, तुमचं माइंड पूर्णपणे ब्लॉक होईल.
माइंड ब्लॉक झालं की तुम्हाला पुढे काय सोल्युशन्स आहेत किंवा याच्या पुढे काय करायचं हे सुचणं बंद होईल. पण याच जागी जर का तुम्ही लवकरात लवकर फॅक्ट किंवा ओके, कॅन्सर हा आजार झालेला आहे, हे जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही ॲक्सेप्ट करणार तेवढ्या लवकरात लवकर तुमचं माइंड वेगवेगळे सोल्युशन्स द्यायला चालू होईल. म्हणजे जसं की उदाहरणार्थ कोणते डॉक्टर यासाठी बेस्ट आहेत किंवा कोणती ट्रीटमेंट या आजारासाठी असू शकते, किंवा तुम्हाला जर का दुसऱ्या शहरात जाऊन पेशंटला ट्रीटमेंट द्यायची असेल तर कुठल्या शहरात याची ट्रीटमेंट बेस्ट ट्रीटमेंट भेटू शकते, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमचा मेंदू पटापट द्यायला लागेल. त्यामुळे जेवढं लवकर तुम्ही ॲक्सेप्ट करणार तेवढं तुमच्यासाठी, पेशंटच्या बॉडीसाठी आणि इतर सर्वांसाठी देखील ते चांगलं असेल. आता लास्ट बट नॉट लीस्ट, आजूबाजूचे 4 लोक काय म्हणतात, 4 नातेवाईक काय सल्ले देतात, बिलकुल ऐकू नका. एक्सेप्ट जर ते तुम्हाला एखादा चांगला डॉक्टर सुचवत असतील तेवढं आणि तेवढंच ऐकायचं. बाकी घरगुती उपचार पद्धती, त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्स किंवा काय म्हणूयात एखादं ह्या व्यक्तीला सेम प्रकारचा कॅन्सर झालेला होता, त्यांनी त्याच्यावरती हे घरगुती उपचार केले, अशा आणि इतर काहीही गोष्टी बिलकुल ऐकायच्या नाहीत. फक्त आणि फक्त आपल्या डॉक्टरांचा आणि डॉक्टरांचाच सल्ला ऐका. कोण काय सांगतं हे ऐकून बिलकुल पेशंटने देखील आणि कुटुंबियांनी देखील खचायचं नाही. कारण या जगामध्ये प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे. तसंच कॅन्सरवर देखील उपचार पद्धती अवलंबून आहे. बिलकुल घाबरायचं कारण नाही. खरं बघायला गेलं तर माणसाचं अज्ञान, इतर लोकांचे सल्ले या सगळ्यालाच आपण विज्ञान मानून बसतो आणि त्यामुळेच हेच एकमेव कारण आहे ज्यामुळे या आजाराविषयी समाजामध्ये पूर्णपणे भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. जर का आपण या मागचं प्रॉपर सायन्स, प्रॉपर विज्ञान जाणून घेतलं तर तुम्हाला कळेल या आजारावर देखील उपचार पद्धती अवलंबून आहे. आणि मी तुम्हाला हे सतत सांगते आहे कारण की लोक स्टेज 4 म्हटलं, कॅन्सर म्हटलं की हे गृहीत धरतात कॅन्सर म्हणजे मृत्यू, पण तसं नाही आहे. तुम्ही जर का सगळं प्रॉपर केलं, ट्रीटमेंट प्रॉपर घेतली तर कॅन्सर म्हणजे मृत्यू नाही. आपण सगळे 21व्या शतकामध्ये जगत आहोत. विज्ञान खूप वेगाने पुढे जात आहे. रोज नवनवीन शोध लागत आहेत, रिसर्च वेगाने पुढे जात आहे, बाजारामध्ये नवनवीन ट्रीटमेंट्स येऊ पाहत आहेत. त्यामुळे या आजारावर देखील सोल्युशन आहे. फक्त AI करू नका, गुगल करू नका, ह्या माहितीच्या बेसिसवरती डायरेक्ट घाबरून जायचं कारण नाही. तुम्हाला तुमच्या शरीराबद्दल किंवा आजाराबद्दल काहीतरी नवीन चेंजेस जाणवले, लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधा. तुमच्या ट्रीटमेंटवरती, तुमच्या डॉक्टरांवरती पूर्णपणे विश्वास ठेवा. तुमच्या शरीरावरती पूर्णपणे विश्वास ठेवा. कोण काय सांगतंय, त्यांना कोणत्या प्रकारचा कॅन्सर होता म्हणून मलाही तोच आहे आणि माझंही तसंच होणार, हे पूर्णपणे डोक्यातून काढून टाका. मी आधीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं आहे, प्रत्येकाचा बॉडी टाईप, प्रत्येकाची बॉडी, प्रत्येकाचं जेंडर, प्रत्येकजण काय आपल्या बॉडीला ट्रीट करतो, आपली लाईफस्टाईल कशी ठेवतो, तुम्ही काय खाता, तुम्ही काय पितात, या आणि अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी खूप मॅटर करतात. डोंट कम्पेअर युअर बॉडी विथ एनीवन एल्स. फक्त आणि फक्त तुमच्या शरीरावरती विश्वास ठेवा. फक्त आणि फक्त तुमच्या शरीराला जेवढं चांगलं आणि चांगलं देता येईल तेवढं चांगलंच द्या. कारण आपलं सगळ्यांचं शरीर ही देवाची सगळ्यात सुंदर कलाकृती आहे. त्यामुळे त्याला जेवढं सकारात्मकतेने, जेवढ्या प्रामाणिकपणे, जेवढ्या प्रेमाने जपता येईल तेवढं जपा. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. God bless you all with good health, wealth and prosperity. Thank you.